नमस्कार. मी बाळाची आजी. बाळाच्या आजी या माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते. माझे पहिले 2 व्हिडिओज तुम्ही पाहिलेच असतील. पण बाळाची आजी बाहेर फिरायला गेल्यामुळं तिला पुढचा व्हिडिओ द्यायला वेळ लागला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ऐकलेत का? नक्कीच कुठेतरी ऐकलं असणारच. होय, तुकारामाचा अभंग आहे. तुकोबा म्हणतात, जर आपल्याला फळं चांगली यावायची असेल तर झाडाची निगा चांगली करावी लागेल, ती चांगली जोपासावी लागतील. मग झाडांना फळं येताना आपण जर एवढा विचार करतो तर आपल्या वंशवेलीवरती फुलणारी फळं फुलं ती कशी असावीत याचा आपण कधी विचार केलाय का? अनेकांना असं वाटतं की स्त्री पुरुष एकत्र आले की मुलं होतात. मला सांगा, झाडाच्या बिया नुसत्या इतरत्र फेकल्या तर त्यातून झाडं उगवतील का? आणि जरी उगवली तरी ती फळं लागण्या इतकी सक्षम होतील का? आणि ती फळं जरी लागली तरी ती फळं निकोप असतील का? नाही ना. मग आपल्या वंशवेलीवर येणारं फूल फळ हे निकोप सुसंस्कारित आणि सुदृढ जर असावयाचं असेल तर काय बरं करावं लागेल? बाळाजी तांबे म्हणतात, जन्मापूर्वी घेतलेली काळजी आणि गर्भसंस्कार यामुळे उपजणारी संतती ही निरोगी आणि निकोप असते. विवेकानंदांसारखे समाजधुरीण, शिवाजी महाराजांसारखा योद्धा किंवा ज्ञानेश्वरांसारखा आध्यात्मिक गुरु कदाचित आपली मुलं होणार नाहीत. पण ही मुलं निरोगी म्हणजे सतत पैसा आणि वेळ त्यांच्या मागे त्यांच्या आरोग्यासाठी घालावा लागू नये किंवा समाजामध्ये वावरताना ती व्यवस्थित वागावीत आणि स्वतःबद्दल त्यांना स्वतःचं व्यवस्थित ज्ञान असावं. हे जर सगळं अपेक्षित असेल, आपल्याला आपल्या मुलामध्ये असणं अपेक्षित असेल, आपल्या मुलांनी काय व्हावं हे आपण नच ठरवायचं आहे, तर त्यासाठी प्राथमिक तयारी कोणती बरं?
आपली आई लग्न झालं की सासरच्यांची कसं वागायचं, अगदी सासू सासरे नणंद जावा इतर शेजारी पाजारी या सगळ्यांची कसं वागावं हे मुलीला अगदी व्यवस्थित सांगते. पण तिने आपल्या नवऱ्याबरोबर कसं वागावं हे तिला सांगते का? किंवा वाईस वर्षा नवऱ्याला तरी बायकोशी कसं वागावं हे कोणी सांगतं का? कुठून तरी वेडी वाकडी इंटरनेटवरनं शोधलेली माहिती, वेडी वाकडी मित्रमंडळी मैत्रिणी यांनी त्यांचे सांगितलेले वेडेवाकडे अनुभव, ज्याला शास्त्रोक्त आधार फार कमी असतो, आणि मग यातून आपण बघितलेली बिभत्सता, यामधून आपलं मूल आपल्याला जन्माला घालायचंय का? तर नाही. ज्या क्रियेमधनं मूल निर्माण होतं त्या क्रियेच्या वेळी तुमची मानसिक अवस्था कशी असेल, तुम्ही सुंदर सात्विक निकोप आनंदमयी वातावरणामध्ये जर ही तयारी केली तर येणारं मूल हे निकोप, सुदृढ आणि सुंदर, दोन्ही अर्थाने शारीरिक आणि मानसिक हे निपजेल. पण यासाठी आणखीन काय काय तयारी करावी लागेल, विशेषतः मानसिक आपली आणि जन्माला आल्यानंतर बाळाची, हे जर आपल्याला ऐकावयाचं असेल तर आपण माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.